हाय फ्रेंड, स्वागत आहे आपलं क्राफ्टर मोनिका या नवीन चॅनलला. चला तर आज आपण जे काही जुनं बेल्ट होतं माझ्याकडे हेअर बेल्ट, त्याला आपण कन्वर्ट करूया मस्तपैकी छान असं लेस वगैरे लावून, जे की आपल्याला क्रिसमस दिवशी वेअर करता येईल. तुमच्याकडे देखील असा जुना ओल्ड किंवा सिंपल तुमच्याकडे हेअर बेल्ट असेल तर ते तुम्ही कन्वर्ट करू शकता. मस्तपैकी ॲक्सेसरीज वगैरे लावून त्याला जे काही डेकोरेशन करता येईल ते तुम्ही करू शकता. तर माझी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हालासुद्धा हे ट्युटोरियल करता येईल, जे की घरबसल्या अगदी सोप्या आणि कमी खर्चात आहे. माझ्याकडे हा ब्लॅक कलरचा ओल्ड बेल्ट होता, तर त्याला मी रेड कलरची जे काही स्पार्कल माझ्याकडे चमकी लेस होती ती मी त्याला गुंडाळून घेते राऊंड राऊंड करून. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी पूर्ण बेल्ट रेड कलरचा करते, जे की मला रेड ड्रेसवर वेअर करायचा आहे क्रिसमसच्या दिवशी. जे की आपण बाजारातून विकत आणण्यापेक्षा तिथं तर आपल्याला हाय कॉस्टली भेटतात आणि आपण ते एखाद दुसऱ्या दिवशीच वेअर करतो आणि परत आपण वेअर पण नाही करत. त्यासाठी मग विकत आणण्यापेक्षा आपण घरबसल्या असल्या जे काही क्राफ्ट DIYs आहेत तर ते बनवू शकतो. जर तुम्हाला नसेल काही सुचत तर माझे व्हिडिओ नक्की पहा, जे की खूप कमी किमतीत आणि कमी वेळेत आहेत. तुम्ही बघू शकता मी ते पूर्ण राऊंड करून गुंडाळून घेतलेली आहे. आणि आता त्यानंतर आपल्याला त्याच्यावर मोतीचं वगैरे जे काही असेल डिझाईन अटॅच करायचं आहे. तर त्यासाठी मी गोल्डन तार घेतलेली आहे आणि त्या तारमध्ये व्हाईट आणि गोल्डन मोती दोन्ही 1 बाय 1 करून मी त्यावर ओवते आणि त्यानंतर आपल्याला ते त्याच्यावर लावायचं आहे. तर व्हिडिओ पाहताय. तुमच्याकडे दुसरं काही डिझाईन असेल किंवा दुसरे काही मोती वगैरे असेल तर तुम्ही ते देखील यूज करू शकता, किंवा काही क्रिस्टल वगैरे दुसऱ्या कलरचे असतील जे तुम्हाला यूज करायचं असेल रेड वगैरे, ते देखील तुम्ही यूज करू शकता. माझ्याकडे व्हाईट वगैरे होते त्यासाठी मी व्हाईट अँड गोल्डन कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. मग आपल्याला ते पूर्ण वायर असेल किंवा तार असेल त्यामध्ये ओवून झाल्यानंतर माझ्याकडे मस्तपैकी स्टार होतं, जे की रेड आपल्याकडे ग्लिटर असतं त्या पेपरचं आहे. मी त्याला स्टार शेपमध्ये कापून घेतलेली आहे. तर शेप प्लीज इग्नोर करा, मी खूप घाईगडबडीत कापलेली आहे त्यामुळे ते शेप चुकलेला आहे जरा. तर आपल्याला ते सुद्धा त्याला अटॅच करायचं आहे आणि पूर्ण अशी वायर किंवा तार जे काही आपण त्याच्यावर राऊंड राऊंड करून स्टिक करणार आहोत. तर जेणेकरून जे काही प्लेन रेड बेल्ट आहे त्यालासुद्धा छान लुक येईल, फेस्टिवल लुक, जे की आपल्याला छान वाटेल हेअरमध्ये. अजून जे काही ॲक्सेसरीज आहे गळ्यातले कानातले जे काही आपण वेअर करणार आहोत फेस्टिवलच्या दिवशी क्रिसमसच्या, त्यालासुद्धा आपण क्रिसमस लुक देऊ शकतो. तर बघा आपला बेल्ट रेडी झालेला आहे, हेअर बेल्ट, जे की खूप छान दिसतंय आणि वेअर केल्यावर तर खूप क्यूट दिसणार आहे आपल्याला. तर मला तर खूप आवडलेलं आहे. तुम्हाला जर ह्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं DIY करायचं असेल बेल्टचं तर नक्की करा आणि मलासुद्धा दाखवा, मलासुद्धा कमेंट करा, तर जेणेकरून मी सुद्धा बनवू शकेल आणि वेअर करू शकेल. चला आपला बेल्ट तर रेडी झालेला आहे. तसंच आपण कानातले आणि गळ्यातले आपण फेस्टिवलसाठी रेडी करूया. तर त्यासाठी आपल्याला रेड कलरचं जे काही लेस लागणार आहे, अगदी सिंपल जे काही आहे ती माझ्याकडे आहे. तुम्हाला जर वेगळ्या कलरचं जे तुमचं ड्रेस असेल त्यासाठी मॅचिंग करायचं असेल तर तुम्ही ते देखील करू शकता. इथं मी रेड कलरचा माझा ड्रेस आहे आणि रेड कलरचं त्यासाठी मी यूज करते सगळं काही. आणि त्यासाठी आपल्याला बन तयार करायचं आहे आणि आपल्याला ते जे काही इयरिंग्स घालणार आहे त्याच्यावर आपल्याला स्टिक करायचं आहे. तुम्ही आज नुसतं हे जे काही मी बनवत आहे लेसचं बन ते नुसतं यूज करू शकता. त्याला नाही का बॅकला फक्त इयरिंग्सचं जे काही बॅक बेस असतं ते स्टिक करून तुम्ही ॲज बन तुम्ही घालू शकता. पण माझ्याकडे लॉंग इयरिंग्स होते त्यासाठी मी त्याच्यावर स्टिक करते. अशा प्रकारे रेड कलरचे बटरफ्लाय टाईप बन्स जे काही आपण यूज करतो ते मी बनवलेली आहे. त्याच्यावर छोटंसं असं व्हाईट कलरचा मोती स्टिक करते आणि ते दोन्ही स्टिक झाल्यानंतर मग मी आता त्याला जे काही मी इयरिंग वेअर करणार होते त्या इयरिंग्सवर हे स्टिक करते बनवलेलं, जेणेकरून खूप छान दिसेल. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला लुक कळेल माझा फायनल लुक. हे पहा असे छोटे छोटे बन्स मी तयार करून घेतलेले आहे. तुम्ही तसेच बन्स वेअर करू शकता बेस लावून, नाहीतर तुम्हाला जे काही लॉंग इयरिंग्स वेअर करायचे असेल त्याला तुम्ही स्टिक करू शकता, जसं की मी करते. अगदी सोपं. हे पहा मी स्टिक करते त्याला आणि स्टिक केल्यानंतर आपल्याला त्याला 1-2 मिनिटं तसेच ठेवायचे आहे, जेणेकरून ते ड्राय होईल आणि खूप टाईट पूर्ण स्टिक होणार आहे. जर ते आपण हलवलं ओल्यामध्येच आपण जर त्याला
वेअर करायचं म्हणलं तर ते लगेच निघून जाईल. त्यासाठी आपण जेव्हा वेअर करणार आहोत त्याच्या आधी तुम्ही स्टिक करून ड्राय करून ठेवा, जेणेकरून ते स्ट्रॉंग स्टिक होईल. कारण आपण ते B700 जे काही स्टिक यूज करतो आहे ते खूप स्ट्रॉंग आहे, त्यासाठी जपून यूज करा. जसं आपण इयरिंग्ससाठी पूर्ण स्पेशल जे काही क्राफ्ट बनवते तसंच आपल्याला जे काही गळ्यातले लॉकेट आपण चेन यूज करणार आहोत त्यासाठी सुद्धा असाच बो यूज करायचा आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघा शेवटपर्यंत. मी गळ्यातल्यासाठी सुद्धा तसाच बो रेडी करून पूर्ण जे काही आपण चेन यूज करणार आहे ते चेनमध्ये ओवून झाल्यानंतर मोती वगैरे लावल्यानंतर मी ते सुद्धा वेअर करणार आहे. हे पहा, हे झालं आपलं कानातले रेडी. आणि असंच आपल्याला गळ्यातलं सुद्धा करायचं आहे, जे की मी इथं केलेले आहे मोती यूज करून. अशा प्रकारे आपलं फायनल लुक आहे. खूप सुंदर दिसते. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.